शांती। आज आहे 28/3/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, हे कल्याणकारी पुरुषोत्तम संगमयुग आहे। यामध्ये जुनी दुनिया बदलून नवीन होते। या युगाला तुम्ही विसरू नका। प्रश्न आहे, बाबा लहान थोर सर्व मुलांना आपसमान बनविण्यासाठी एक प्रेमाची शिकवण देतात, ती कोणती? उत्तर आहे, गोड मुलांनो, आता चुका करू नका। इथे तुम्ही आला आहात नरापासून नारायण बनण्यासाठी, तर दैवी गुण धारण करा। कुणालाही दुःख देऊ नका। चुका करता तर जसे की दुःख देता। बाबा कधीही मुलांना दुःख देत नाही, ते तुम्हाला डायरेक्शन देतात। मुलांनो, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा। योगी बना तर विकर्म विनाश होतील। तुम्ही खूप गोड बनाल। ओम शांती। जी मुले स्वतःला आत्मा समजून परमपिता परमात्म्यासोबत योग लावतात, त्यांना खरे योगी म्हटले जाते। कारण बाबा ट्रुथ अर्थात सत्य आहेत ना, तर तुमचा बुद्धियोग सत्य सोबत आहे। ते जे काही ऐकवतात ते सत्यच आहे। योगी आणि भोगी दोन प्रकारचे लोक आहेत। भोगी देखील अनेक प्रकारचे असतात, योगी देखील अनेक प्रकारचे असतात। तुमचा योग तर एकाच प्रकारचा आहे। त्यांचा संन्यास वेगळा आहे, तुमचा संन्यासच वेगळा आहे। तुम्ही आहात पुरुषोत्तम संगम युगाचे योगी। आणखी कुणालाही या योगाची माहितीच नाही आहे की आपण पावन योगी आहोत का पतित भोगी आहोत, हे देखील मुले जाणत नाहीत। बाबा तर सर्वांना बेटा बेटा म्हणतात, कारण बाबा जाणतात की मी बेहदच्या आत्म्यांचा पिता आहे आणि तुम्ही हे समजता की आपण सर्व आत्मे आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत। ते आपले पिता आहेत। तुम्ही बाबांसोबत योग लावल्यामुळे पवित्र बनता। ते आहेत भोगी, तुम्ही आहात योगी। बाबा तुम्हाला स्वतःचा परिचय देतात। हे देखील तुम्ही जाणता की हे पुरुषोत्तम संगमयुग आहे। हे तुमच्याशिवाय इतर कोणीही जाणत नाही। याचे नावच आहे पुरुषोत्तम संगमयुग। त्यामुळे पुरुषोत्तम शब्दाला कधीच विसरायचे नाही। हे पुरुषोत्तम बनण्याचे युग आहे। पुरुषोत्तम म्हटले जाते उच्च आणि पवित्र मनुष्याला। उच्च आणि पवित्र हे लक्ष्मी नारायण होते। तुम्हाला आता कालावधी देखील माहीत झाला आहे। 5000 वर्षानंतर ही दुनिया जुनी होते आणि मग याला नवीन बनवण्यासाठी बाबा येतात। आता आपण आहोत संगमयुगी ब्राह्मण कुळाचे। उच्च ते उच्च आहेत ब्रह्मा, परंतु ब्रह्माला शरीरधारी दाखविले आहे। शिवबाबा तर अशरीरी आहेत। मुलांना समजले आहे अशरीरी आणि शरीरधारीचे मिलन होते। त्यांना तुम्ही म्हणता बाबा। हा वंडरफुल पार्ट आहे ना। यांचे गायन देखील आहे। मंदिरे देखील बनवतात। कोणी कोणत्या रीतीने तर कोणी कोणत्या रीतीने रथाला शृंगारतात, हे देखील बाबांनी सांगितले आहे। अनेक जन्मांच्या शेवटच्या जन्माच्या देखील अंतामध्ये मी प्रवेश करतो। किती क्लिअर करून समजावून सांगतात। सर्वप्रथम भगवानुवाच असे म्हटले पाहिजे आणि मग मी अनेक जन्मांच्या अंतामध्ये सर्व रहस्ये मुलांनाच समजावून सांगतो। आणखी कोणीही हे समजू देखील शकणार नाही। तुम्ही मुले देखील कधी कधी विसरून जाता। पुरुषोत्तम शब्द लिहिल्यामुळे तर समजतील की हे पुरुषोत्तम युगच कल्याणकारी युग आहे। जर युग लक्षात असेल तर समजतील आता आपण नवीन दुनियेसाठी बदलत आहोत। नवीन दुनियेमध्ये असतातच देवता। आता युगांविषयी देखील तुम्हाला माहिती झाली आहे। बाबा समजावून सांगत आहेत, गोड मुलांनो, संगम युगाला कधीही विसरू नका। हे विसरल्यामुळे सर्व ज्ञान विसरायला होते। तुम्ही मुले जाणता आता आपण बदलत आहोत। आता जुनी दुनिया देखील बदलून नवीन होणार आहे। बाबा येऊन दुनियेला देखील बदलतात, तर तुम्हा मुलांना देखील बदलतात। बाबा बेटा बेटा तर सर्वांनाच म्हणतात। सर्व दुनियेतील जे काही आत्मे आहेत सर्व त्यांचीच संतान आहेत। सर्वांचा पार्ट या ड्रामामध्ये आहे। चक्राला देखील सिद्ध करायचे आहे। प्रत्येक धर्मस्थापक आपला आपला धर्म स्थापन करतो। हा देवी देवता धर्म बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही स्थापन करू शकत नाही। हा धर्म काही ब्रह्मा स्थापन करत नाही। नवीन दुनियेमध्ये आहेत देवी देवता धर्म। जुन्या दुनियेमध्ये सर्व मनुष्यच मनुष्य आहेत। नवीन दुनियेमध्ये देवी देवता असतात। देवता पवित्र आहे। तिथे रावण राज्यच नाही। बाबा तुम्हा मुलांना रावणावर विजय प्राप्त करून देतात। रावणावर विजय प्राप्त होताच रामराज्य सुरू होते। रामराज्य नवीन दुनियेला आणि रावण राज्य जुन्या दुनियेला म्हटले जाते। राम राज्याची स्थापना कशी होते हे तर तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाही। रचयिता बाबा बसून तुम्हा मुलांना रचनेचे रहस्य समजावून सांगतात। बाबा आहेत रचयिता, बीजरूप,
बीजाला म्हटले जाते वृक्षपती. आता ते जे जड बीज आहे त्याला तर असे समजणार नाही. तुम्ही जाणता बीजापासूनच पूर्ण झाड तयार होते. साऱ्या विश्वाचे किती मोठे झाड आहे. ते आहे जड, हे आहे चैतन्य, सत चित आनंद स्वरूप. मनुष्य सृष्टीचे बीजरूप बाबा आहे. त्यापासून किती मोठे झाड निघते. मॉडेल अर्थात प्रतिकृती तर छोटी बनवतात. मनुष्य सृष्टीचे झाड सर्वात मोठे आहे. उच्च ते उच्च बाबा नॉलेजफुल आहेत. त्या झाडाविषयीचे नॉलेज खूप जणांना असते. याचे नॉलेज तर एक बाबाच देतात. आता बाबांनी तुम्हाला हदची बुद्धी बदलून बेहदची बुद्धी दिली आहे. तुम्ही या बेहदच्या झाडाला जाणले आहे. किती मोठे पोलार अर्थात निराकारी जग या झाडाला मिळाले आहे. बाबा मुलांना बेहद मध्ये घेऊन जातात. आता पूर्ण दुनियाच पतित आहे. संपूर्ण सृष्टीच हिंसक आहे. एकमेकांची हिंसा करणारे आहे. आता तुम्हा मुलांना ज्ञान मिळाले आहे. अहिंसक केवळ एकच देवता धर्म असतो. सतयुगामध्ये सर्व पवित्र सुख शांतीमध्ये राहतात. सर्व मनोकामना 21 जन्मांसाठी पूर्ण होतात. सतयुगामध्ये कोणतीही कामना नसते. धन धान्य इत्यादी सर्व काही अथा मिळते. ही मुंबई अगोदर नव्हती. देवता खाऱ्या जमिनीवर अर्थात सागर किनारी राहत नाहीत. गोड नद्या जिथे होत्या तिथे देवतांचा वास होता. मनुष्य थोडे होते. एकेकाची भरपूर जमीन असते. सतयुगामध्ये आहेच वाइसलेस वर्ल्ड अर्थात निर्विकारी दुनिया. तुम्ही योग बलाने विश्वाची राजाई घेता. त्यालाच रामराज्य म्हटले जाते. नवीन झाड अगोदर खूप छोटे असते. आधी बुंध्यामध्ये एक धर्म होता. मग फाउंडेशन मधून 3 ट्यूब अर्थात 3 धर्मांच्या शाखा निघतात. एक समान फाउंडेशन आहे देवी देवता धर्माचे. बुंध्यातून छोट्या छोट्या शाखा उपशाखा निघतात. आता तर या झाडाचा बुंधाच राहिलेला नाही आहे. अजून असे कोणते झाड असत नाही. या झाडाचे उदाहरण देखील वडाच्या झाडाप्रमाणे ॲक्युरेट आहे. पूर्ण वडाचे झाड उभे आहे परंतु बुंधाच राहिलेला नाही आहे. सुकत देखील नाही. पूर्ण झाड हिरवेगार आहे. बाकी देवी देवता धर्माचे फाउंडेशन राहिलेले नाही. बुंधा तर हाच आहे ना. राम राज्य अथवा देवी देवता धर्म देखील बुंध्यामध्येच येतो. बाबा म्हणतात मी 3 धर्मांची स्थापना करतो. या सर्व गोष्टी तुम्ही संगमयुगी ब्राह्मणच समजू शकता. तुम्हा ब्राह्मणांचे आहे छोटेसे कुळ. छोटे छोटे मठ पंथ येत राहतात. अरविंद आश्रम आहे. किती वेगाने वृद्धी होत आहे कारण तिथे विकारासाठी काही मनाई केली जात नाही. इथे बाबा म्हणतात काम महाशत्रू आहे. त्यावर विजय प्राप्त करायचा आहे. असे तर आणखी कोणी म्हणू शकत नाही. नाहीतर त्यांच्याकडे देखील हंगामा होईल. इथे तर आहेतच पतित मनुष्य. त्यामुळे पावन बनण्याची गोष्ट ऐकत नाहीत. असे म्हणतात विकाराशिवाय मुले कशी जन्माला येतील. त्या बिचाऱ्यांचाही काही दोष नाही. गीता पठण करणारे म्हणतात देखील भगवान उवाच काम महाशत्रू आहे. त्यावर विजय प्राप्त केल्याने जगत जीत बनतात परंतु समजत नाहीत. जेव्हा ते हे शब्द ऐकवतात तेव्हा त्यांना समजावून सांगितले पाहिजे. यावर बाबा म्हणतात जसे हनुमान दारापाशी चपलांवर बसत असे बाबा देखील म्हणतात जाऊन एका बाजूला बसून ऐकून या. मग जेव्हा हा शब्द बोलतील तेव्हा विचारा याचे रहस्य काय आहे. जगतची तर हे देवता होते. देवता बनण्यासाठी तर या विकारांना सोडावे लागेल. हे देखील तुम्हीच म्हणू शकता. तुम्हीच जाणता की आता रामराज्याची स्थापना होत आहे. महावीर देखील तुम्हीच आहात. यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही. खूप प्रेमाने विचारले पाहिजे. स्वामीजी तुम्ही सांगितले आहे की या विकारांवर विजय प्राप्त केल्याने तुम्ही विश्वाचे मालक बनाल. परंतु तुम्ही हे सांगितले नाही की पवित्र कसे बनायचे. आता तुम्ही मुले पवित्रतेमध्ये राहणारे महावीर आहात. महावीरच विजयी माळेमध्ये ओवले जातात. लोकांच्या कानांना तर चुकीच्या गोष्टी ऐकण्याची सवय जडली आहे. तुम्हाला आता चुकीच्या गोष्टी ऐकणे आवडत नाही. चांगल्या गोष्टीच तुमच्या कानांना चांगल्या वाटतील. हिअर नो इव्हिल, सी नो इव्हिल, टॉक नो इव्हिल. मनुष्यांना जागे तर जरूर व्हायचे आहे. भगवान म्हणतात पवित्र बना. सतयुगामध्ये सर्व देवता पवित्र होते. आता सर्व अपवित्र आहेत. अशा प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. तुम्ही बोला. आमच्याकडे असा सत्संग होता. त्यामध्ये हे समजावून सांगितले जाते की काम महाशत्रू आहे. आता पवित्र बनण्याची इच्छा असेल तर या एका युक्तीने बना.
स्वतःला आत्मा समजून भावाभावाची दृष्टी पक्की करा. तुम्ही मुले जाणता, सर्वात आधी हा भारत खूप संपन्न खंड होता. आता कंगाल झाल्यामुळे हिंदुस्थान नाव ठेवले आहे. सुरुवातीला भारत धन दौलत पवित्रता सुख शांती सर्वांमध्ये संपन्न होता. आता आहे दुःखाने संपन्न. तेव्हाच तर बोलावतात, हे दुःख हरता सुख करता. तुम्ही किती आनंदाने बाबांकडून शिकता. असा कोणी असेल जो बेहदच्या बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेणार नाही. सर्वप्रथम अलफला अर्थात बाबांना जाणून घ्यायचे आहे. अलफला जाणले नाही तर कोणतेही रहस्य बुद्धीमध्ये येणार नाही. तर बेहदचे बाबा जे बेहदचा वारसा देतात, हा निश्चय जेव्हा होईल तेव्हा पुढे जाणार. मुलांना बाबांना कोणताही प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. बाबा पतित पावन आहेत, त्यांचीच तुम्ही आठवण करता. तुम्ही त्यांच्या आठवणीनेच पावन बनणार. मला बोलावलेच आहे यासाठी. जीवनमुक्ती आहे देखील सेकंदाची. तरी देखील आठवणीच्या यात्रेला वेळ लागतो. मुख्य आठवणीच्या यात्रेमध्येच विघ्न पडतात. अर्धा कल्प देह अभिमानी राहिले आहात. आता एक जन्म देही अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे. यांच्यासाठी अर्थात ब्रह्मा बाबांसाठी देखील खूप सोपे आहे. तुम्ही बोलावता देखील बाप दादा. हे अर्थात ब्रह्मा बाबा देखील समजतात की बाबांची सवारी माझ्या माथ्यावर आहे. त्यांची मी खूप महिमा करतो, खूप प्रेम करतो. बाबा तुम्ही किती गोड आहात. आम्हाला कल्पकल्प किती शिकविता. आणि मग अर्धा कल्प तुमची आठवण देखील करणार नाही. आता तर खूप आठवण करतो. कालपर्यंत मला काहीच ज्ञान नव्हते. ज्यांची पूजा करत होतो मला हे थोडेच माहीत होते की मीच हा बनणार. आता तर खूप वंडर वाटते आहे. योगी बनल्यामुळे मग तुम्ही हे देवी देवता बनणार. ही सर्व माझी देखील मुले आहेत. हे बाबा अर्थात ब्रह्मा बाबा खूप प्रेमाने मुलांना सांभाळतात, त्यांची पालना करतात. हे देखील आपल्यासारखे नरापासून नारायण बनतील. इथे तुम्ही आलेच आहात यासाठी. किती समजावून सांगतो. मुलांनो बाबांची आठवण करा. दैवी गुण धारण करा. खाण्यापिण्याचा सांभाळ करा. जर करत नसतील तर मी असे समजतो अजून वेळ आहे. काही न काही चुका होत राहतात. लहान थोर सर्व मुलांना प्रेमाने समजावून सांगतो. मुलांनो चुका करू नका. कुणाला दुःख देऊ नका. चुका करता जणू दुःख देता. बाबा कधीही दुःख देत नाहीत. ते तर डायरेक्शनच देतात. मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. अतिशय गोड बनाल. असे गोड बनायचे आहे. दैवी गुण धारण करायचे आहेत. पवित्र बना. अपवित्र असणाऱ्याला इथे येण्याचा आदेश नाही. कधी कधी येऊ देतात. ते देखील आता. जेव्हा खूप वृद्धी होईल तेव्हा असे म्हणतील, हा आहे टॉवर ऑफ प्युरिटी, टॉवर ऑफ सायलेन्स. उच्च ते उच्च आहेत ना. स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये राहणे ही आहे हायेस्ट पॉवर. तिथे खूप शांती असते. अर्धा कल्प कोणते भांडण तंटे इत्यादी होत नाहीत. इथे किती भांडणे इत्यादी होतात. शांती होऊ शकत नाही. शांतीचे धाम आहे मूल वतन. आणि मग शरीर धारण करून विश्वामध्ये पार्ट बजावण्यासाठी येतात तर तिथे देखील शांती असते. आत्म्याचा स्वधर्मच शांती आहे. अशांती माजवतो रावण. तुम्ही शांतीची शिकवण प्राप्त करत राहता. कोणी रागात असतो तर तो सर्वांना अशांत करतो. या योग बलाने तुमचा सर्व कचरा निघून जातो. शिक्षणाने कचरा निघत नाही. आठवणीने सर्व कचरा भस्म होतो. कट अर्थात गंज निघून जाते. बाबा म्हणतात, काल तुम्हाला शिकवले होते. तुम्ही विसरून गेला आहात काय? 5000 वर्षांची गोष्ट आहे. ते तर लाखो वर्ष आहेत असे म्हणतात. आता तुम्हाला सत्य आणि असत्य यामधील फरक माहीत झाला आहे. तुम्हाला बाबाच येऊन सांगतात असत्य काय आहे आणि सत्य काय आहे. ज्ञान काय आहे आणि भक्ती काय आहे. भ्रष्टाचार आणि शिष्टाचार कशाला म्हटले जाते. भ्रष्टाचारी विकारातून जन्माला येतात. तिथे विकार असत नाही. तुम्ही स्वतः म्हणता देवता संपूर्ण निर्विकारी आहेत. रावण राज्यच नाही आहे. ही तर सहज समजून घेण्याची गोष्ट आहे. तर मग काय केले पाहिजे. एक तर बाबांची आठवण केली पाहिजे आणि दुसरे पवित्र जरूर बनले पाहिजे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, पवित्र बनण्यामध्ये महावीर बनायचे आहे. आठवणीच्या यात्रेद्वारे आतील कचरा काढून टाकायचा आहे. आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचे आहे. अशांती पसरवायची नाही. दुसरा पॉइंट आहे, बाबा जी राईट गोष्ट ऐकवितात तीच ऐकायची आहे. हिअर नो इव्हिल. चुकीच्या गोष्टी ऐकू नका. सर्वांना जागृत करायचे आहे. पुरुषोत्तम युगामध्ये पुरुषोत्तम बना आणि बनवा. आजचे वरदान आहे, आत्मिक शक्तीच्या आधारावर तनाच्या शक्तीचा अनुभव करणारे सदा स्वस्थ भव. स्पष्टीकरण आहे, या अलौकिक जीवनामध्ये आत्मा आणि प्रकृती दोघांचेही आरोग्य अत्यावश्यक आहे. जेव्हा आत्मा स्वस्थ अर्थात निरोगी आहे तर तणाचा हिशोब किंवा तणाचा रोग शूळापासून काटा बनल्यामुळे स्वस्थितीमुळे निरोगी अनुभव करते. त्यांच्या चेहऱ्यावर आजाराची कष्टाची चिन्हे राहत नाहीत. कर्मभोगाच्या वर्णनाऐवजी कर्मयोगाच्या स्थितीचे वर्णन करतात. ते परिवर्तनाच्या शक्तीद्वारे कष्टाला संतुष्टतेमध्ये परिवर्तन करून संतुष्ट राहतात आणि संतुष्टतेची लाट पसरवतात. स्लोगन आहे, मनापासून तनाद्वारे आपुलकीने सेवा करा तर नक्कीच यश मिळेल. ओम शांती.